या मातीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करीन. हडगाव उमरगा जाहीर सभेत आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचं अभिवचन. गेल्या 25 वर्षापासून या भागातील मायबाप जनतेशी प्रेमानं आणि स्नेहानं संवाद साधत आलो. या मतदारसंघानं मला महाराष्ट्रात ओळख दिली, त्यामुळे या माणसांचा आणि या मातीचा मी सदैव ऋणी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत या भूमीसाठी काम करत राहीन, असं भावनिक अभिवचन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले. दिनांक 1 फेब्रुवारी रोजी हडगाव उमरगा इथं लांबोटा जिल्हा परिषद गटाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या सभेत जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुवर्णाताई कुमोद लोभे, लांबोटा गणाच्या उमेदवार अरुणाताई सुरवसे, शेडोळ गणाचे उमेदवार सतीश धुमाळ यांच्यासह संजय दोर्वे, लालासाहेब देशमुख, तानाजी डोके, उत्तम अण्णा लासोने, दत्ता लोबे, प्रशांत वाघमारे, काशीनाथ गोमसाळे, ईश्वर पाटील, संतोष शेट्टे, स्वरूप धुमाळ, विशाल गोरे, शिवाजी डोके आदी उपस्थित होते. आमदार निलंगेकर म्हणाले, जिल्हा परिषद ग्रामीण भागातील प्रत्येक घराचा आर्थिक विकास व्हावा म्हणून स्थापन झाली आहे. आरोग्य, शिक्षण, रस्ते, महिलांचे सक्षमीकरण आणि शाळांचा विकास ही तिची जबाबदारी आहे. अंगणवाडी व शिक्षणासाठी पूर्वी काँग्रेस फक्त 1 कोटी रुपये देत होती. आमच्या काळात वार्षिक 26 कोटी आणि पुढच्या वर्षी 25 कोटी रुपये दिले. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, आज काँग्रेसवाल्यांना फक्त टीका टिप्पणी जमते. गेली 17 वर्ष अमित देशमुख आणि मी आमदार आहोत. आम्ही दोघंही पालकमंत्री होतो. त्यांनी काय विकास केला हे जनतेसमोर सांगावे. मी विकासाचा लेखाजोखा मांडायला कुठंही तयार आहे. कोविड काळात केलेल्या कामाचा उल्लेख करत ते म्हणाले, महामारीत आम्ही गाव सोडलं नाही. हलगर्याला ऑक्सिजन कारखाना सुरू करून संपूर्ण लातूर जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवला. आयुष्मान भारत योजनेतून 5 लाखांची आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. गेल्या 17 वर्षात 47,000 रुग्णांना आर्थिक मदत देऊन उपचारासाठी हातभार लावला. जिल्हा परिषदेत शेतकरी अध्यक्ष बनवून नवा आदर्श निर्माण केल्याचं सांगत ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात मोठे लोक अध्यक्ष होत, पण आम्ही नांगरधारी शेतकरी मिलिंद लातुरे यांना अध्यक्ष बनवून नवा आदर्श निर्माण केला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांना 0% व्याजानं 5 लाखांपर्यंत कर्ज, तसेच लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवली जात असल्याचं त्यांनी सांगितले. शेवटी ते भाऊक होत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यशाळेत सांगितले, 50% महिला आहेत, आपल्या मुलींची काळजी घ्या, त्यांच्यावर चांगले संस्कार करा, त्यांना वेळ द्या. माझी सुद्धा मुलगी परदेशात आहे, तिचा रोज फोन येतो. यावेळी ते भाऊक झाले व म्हणाले, 18 ते 20 तास ते काम करतात. देशाचं भविष्य त्यांच्या हातात सुरक्षित आहे. येत्या 7 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या 3ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. माजी समाज कल्याण सभापती संजय दोर्वे यांनी जिल्हा परिषदेत केलेल्या कामाचा सूक्ष्म लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ता लोबे व संतोष शेट्टे यांनी केले, तर आभार शिवाजी डोके यांनी मानले. हडगा गावासाठी सबस्टेशन व नवीन तलावाचं आश्वासन. हडगा गावासाठी महावितरणचे नवीन सबस्टेशन उभारणार, तसेच नवीन तलावाचं काम करून देणार असल्याचं आश्वासन आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले. काँग्रेसच्या दिग्गज कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश. काँग्रेसचे दिग्गज नेते तानाजी डोके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार निलंगेकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. औरध लातूर मुंबई राष्ट्रीय महामार्गामुळे भागाचा सुवर्णकाळ. औरध लातूर मुंबई राष्ट्रीय महामार्ग होणार असून त्याचा बायपास हडग्याजवळून जाणार आहे. यामुळे लातूरला अवघ्या 30 मिनिटात आणि मुंबईला 5 ते 6 तासात पोहोचता येईल, असं आमदार निलंगेकर यांनी सांगितलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.